हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो फायनली तलाठीचं जे सर्वांना वाट होती की बाबा तलाठीची कधी आन्सर की येते किंवा फायनल रिझल्ट कधी लागतो, तर तलाठीचा फायनल जो स्कोर आहे तो आलेला आहे. आणि तो स्कोर जो आहे तो आलेला आहे प्रोसेसनुसार. त्या प्रोसेसचं नाव आहे नॉर्मलायझेशन. खूप जण आता एक शब्द मला वाटतं गुगलवर ते चालू असेल किंवा सर्वांना माहिती एक शब्द सगळे डोक्यामध्ये आहेत. नॉर्मलायझेशन काय असते, कशी प्रोसेस असते, काय असते प्रोसेस आपण बघणार नाही, ते त्यांनाच माहिती आहे विचारांना. आपल्याला फक्त बघायचे आहे की माझे स्कोर किती वाढले. जसं आपण बघू शकतो की मी ते 3 याच्यामध्ये बघितलं आहे की जे पण मेरिट लिस्ट लागलेली आहे त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकतो. तर आपण बघितलं याच्यामध्ये एक सेफ झोन मी याच्यात आखलेला आहे, एक डाऊटफुल झोन आहे आणि एक नेक्स्ट एक्झाम. म्हणजे या ठिकाणी ज्यांचा पण स्कोर असेल त्यांनी डायरेक्ट पुढची एक्झाम करा, जे पण MPSC किंवा जे पण असेल. डाऊटफुलवाले 50-50 त्यांचे सांगता नाही, रिझल्ट त्यांना वाट पाहावं लागेल. सेफ झोनवाले क्लिअर होऊ शकतात. पण असं आहे की सेफ झोन सांगण्यासाठी पण खूप जणांनी व्हिडिओ केलेले आहे, पण कोणीच या 3 पद्धतीने व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही बघू शकता की कोणत्याच एज्युकेटरने सांगितलं नाही की यार हा सेफ झोन राहील किंवा काही सांगताच नाही येणार आहे ना. प्रत्येक जिल्ह्याची यादी वेगळी आहे. पण तुम्हाला मी सांगत आहे की मी असे 4-5 व्हिडिओ बनवून ठेवले. यामध्ये नागपूर जिल्हा असेल, पुणे असेल, चंद्रपूर असेल किंवा जे पण विविध जिल्हे आहेत त्या मॅक्झिमम जिल्ह्याचा मी प्रयत्न केला बनवायचा विथ ती लिस्ट जी आहे डिसेंडिंग ऑर्डर जी लावलेली आहे. तर आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने सेफ झोन आहे किंवा डाऊटफुल झोन आहे किंवा एक्झाम आपले जे नेक्स्ट एक्झामसाठी जे आहे रेड झोनमध्ये जे म्हणतो आपण, तर आपण त्यामध्ये स्कोर बघूया. आता बघा या ठिकाणी आपण सांगू शकतो की बाबा एकदम सांगता येणार नाही, ओव्हरऑल तर सांगता येणार नाही, MPSC नाही आहे. पण आपण जर बघितलं की ॲव्हरेज जो सेफ झोन आहे तो जनरली प्रत्येक जिल्ह्यात सारखाच आहे, लक्षात ठेवा. कारण की खूप जणांनी जर बघितलं असेल तर मॅक्झिमम ठिकाणी जो स्कोर आहे हा 180+ जे विद्यार्थी आहेत ते सेफमध्ये येतात. ते आपण बघू कसं काय राहील. तर कारण की कसं आहे की विद्यार्थ्यांना असं वाटतं जनरली की बाबा जर मी सेफ झोनमध्ये समजून घ्या आहे तर माझा स्कोर 170 आहे तर मी सेफ आहे का. आणि तुमचे जे पण स्कोर आहे ते कमेंटमध्ये कमेंट करा. मी त्या संदर्भात ज्या पण गोष्टी समोर असतील त्या गोष्टी आपण बघूया की तुम्ही सेफमध्ये आहे की त्या गोष्टी तुम्हाला मी ते आन्सर करेल. तुमची जे पण स्कोर आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर सर्वात पहिले आपण बघू विद्यार्थ्यांनो की जे पण विद्यार्थी सेफ झोनमध्ये, याला आपण सेफ झोन म्हणू जनरली, सेफ झोन आपण डिक्लेअरच केला याला सेफ झोनला. तर सेफ झोन जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्या पण ठिकाणी तलाठीचा जनरली आहे हा 180 to 185 हा सेफ झोन जवळपास राहील. काही ठिकाणी तर 190 पण लावू शकते असं म्हणतात, पण आपण म्हणू शकतो की 180 to 185 जो आहे हा जनरली सेफ झोन पकडला जाऊ शकतो, राहील जवळपास. आणि बघा याच्यामध्ये 1-2 कंडिशन राहतील. जर समजा एका ठिकाणी जागाच नाही समजून घ्या, एक दोनच जागा समजून घ्या, तर अशा वेळेस हा सेफ झोन वाढवू सुद्धा शकतो, 190 पर्यंत जाऊ शकतो. जसं आपण बघत आहोत सध्या आपले जे टॉपर्स आहे क्लासचे विद्यार्थी सुद्धा 194, 194.5, 192, 190 असे खूप सारे स्कोर जवळपास आलेले आहे आफ्टर नॉर्मलायझेशन. कारण की बघा हे जे प्रोसेस काहीतरी किचकट प्रोसेस आहे, ते कला माहिती नाही कसे वाढतात, काय वाढतात. पेपर टफ असेल तर मग तो स्कोर वाढतो, पेपर सोपी असेल तर स्कोर कमी होतो, असं काहीतरी आपण बघतो. आणि असं पण आहे की सेम शीटमधल्या प्रत्येक व्यक्तीचे स्कोर तसे वाढलेले नाही आहे. या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण तुम्हाला जनरली बघायचा आहे. एक एक्झाम, एक परीक्षा आणि एकच दिवस, ते पण तुम्हाला बघायचं आहे. तो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. आणि एक्झाम ऑफलाईनच असावी ऑनलाईनपेक्षा, कारण की याच्यामध्ये खूप लोकांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे. पण ठीक आहे, आता रिझल्ट आपण बघू. डाऊटफुलवाले जे आहे हे 160 to 178च्या मधामधले आहे, जे डाऊटफुल आहे, सांगता नाही त्यांचं काय आहे. आणि जे रेड झोन आहे जे 155च्या खाली आहे त्यांनी नेक्स्ट एक्झामची प्रिपरेशन करायची. रिली हा जो क्रायटेरिया आहे हा मेल फिमेल दोघांसाठी नाही. हा फक्त आपण काय बघत आहे जनरल कॅटेगरी, दॅट इज मेल फिमेल दोन्ही आलाय. फिमेलचा काहीतरी वेडा राहू शकतं, फिमेलचा काहीतरी वेडा राहील. आणि सध्या आपण काय बघत आहे याच्यामध्ये की हा जो सेफ झोन आहे हा फक्त आपण संबंधित एक ओव्हरऑल बघत आहे. आपण कास्ट वाईज बघत नाही, कास्ट वाईज पण आपण बघणार थोड्या वेळात. तर आपण काय म्हटलं बघा हे असे काहीतरी 3 झोन आहेत. असं काहीतरी रेड झोन राहील. रेड झोन तर समजून घ्या की बाबा आपले 155 तुम्ही सेफ नाही आहे. 155च्या खाली ज्यांचा स्कोर आहे त्या व्यक्तीने नेक्स्ट एक्झाम डायरेक्ट करायचे. विद्यार्थ्यांना तुम्ही आशेमध्ये लागू नका की बाबा 60% किती 82-16 80% मार्क आहे बाबा मला,
तर मग सेफ व्हावं काही चांगला एमपीसी कट ऑफ 50% लागते असं नाही आहे, लक्षात ठेवा. तर सेफ झोनमध्ये जवळपास 180 to 185 आले आहे, चान्सेस मॅक्झिमम आहे. यात फिमेल पण आहे, मेल पण, दोन्ही पण राहतील. पण जर आपण असं म्हटलं नेक्स्ट की जर समजा मला फक्त ओपनचा बघायचा आहे, ओबीसीचा बघायचा आहे, एससीचा बघायचा आहे, एसटीला बघायचा आहे, तर आपण ते पण डिस्कस करूया थोड्या वेळामध्ये की ओपनचा किती, एससीचा काय. आणि बघा ऑब्व्हियसली कट ऑफमध्ये व्हॅरी राहणारच आहे. एसटी कट ऑफ तर सेफ झोन खूप चांगला राहील आपल्याला. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या एकदा, आणि या संदर्भात प्रत्येक तुम्हाला कॅटेगरी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचे विद्यार्थ्यांना. तर एक लक्षात ठेवा, काढून घ्या लवकरात लवकर. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट बघूया याच्यामध्ये की जे पण आता बघू आपण की जे ओपनचा जो पण आपला कट ऑफ राहील जनरली. ठीक आहे. आता बघू आपण ओपन कॅटेगरीचा. जे ओपन मध्ये सध्या त्या ठिकाणी कॅटेगरी मेन्शन केल्या नाहीये, तर आपण काय करू ओपनचा बघू. ओपनचा जनरल कॅटेगरीचा जो राहील तो सेफ झोन जवळपास राहील 185 प्लस सेफ झोन. फिमेल राहील 180 प्लस. सिंपल. आणि नंतर असं राहील की जे डाऊटफुल जे आहे, ठीक आहे, त्याला आपण डाऊटफुल पण लिहून घेऊ याच्यामध्ये. आणि हे समजून घ्या आपलं नेक्स्ट एक्झाम आपल्याला करायची आहे. तुम्ही जास्त आशा लावून ठेवू नका रेड झोनवाले. तर आता याच्यामध्ये जे डाऊटफुल आहे ते 170 to 180च्या मध्ये, त्याने सांगता नाही येत बॉस. कारण ओपन कॅटेगरीमध्ये स्कोर ऑब्व्हियसली सर्वांचा खूप चांगला स्कोर आहे. आणि हे जे राहील हे 170 to 175 पर्यंत जवळपास राहील की जे डाऊटफुल आहे, सांगता नाही. म्हणजे यांचं थोडंसं रिझल्ट लागत पण यांना वाट पाहायची आहे. हे जवळपास सेफ आहे, थोडंसं म्हणजे टेन्शन कमी होऊ शकतं. पण ते शेवटी असं आहे की जेव्हा रिझल्ट हातात येत नाही तोपर्यंत कोणी काही जास्त हे करते नाही. आणि जे रेड झोन आहे, जे कमीवाले जे आहे, जे 170च्या खाली आहे, बघा ओपनचा 170च्या खाली आहे स्कोर, तरी पण तो सेफ नाही ना, तो डाऊटफुलमध्ये आहे. हे ओपन कॅटेगरीचा खूप भयंकर लागतो. आणि या ठिकाणी 165 जो आहे त्या खाली जो स्कोर आहे तो पूर्णपणे त्यांनी बाबा नेक्स्ट एक्झाम करा. बघा स्कोर चांगला आहे, विद्यार्थ्यांना स्कोर खूप चांगला आहे. पण फरक असा की काही सिस्टीम आहे, टेक्नॉलॉजी आहे, नॉर्मलायझेशन आहे, खूप सारे इश्यू आहे ऑनलाईनमध्ये. एक एक्झाम 25 दिवस घेण्यात आली, 75 पेपर त्याचे घेण्यात आले, 3 शिफ्ट असल्या. त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थ्यांना, तुम्ही सपोर्ट कराल तर आपण या संदर्भात खूप साऱ्या गोष्टी आवाजसुद्धा उचलू समोर. हे एक्झाम तर झाले बरं, इजला इच्छाच नाही, पण जे सामाजिक ह्या एक्झाम्स राहतील त्यामध्ये आपण सर्वांना म्हणू की बाबा तुम्ही एक, आणि प्रत्येकाने मी तुम्हाला सांगेल काय करायचं आहे, तर आपण त्या गोष्टी समोर करूया. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल जवळपास कसं राहील. स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. हा झाला आपला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ, की ओपनमध्ये जवळपास कट ऑफ असा राहील. ठीक आहे, क्लिअर याच्यामध्ये. आता बघू आपण ओबीसी. आता जवळपास ओबीसीचा कट ऑफ जो आहे हा जवळपास सारखाच राहतो निरबर. आता याच्यामध्ये काय चेंजेस करायचे हे समजून घेऊ आपण याच्यामध्ये. की असं एक म्हणू शकतो आपण की ओबीसीमध्ये नियर अबाउट 2 मार्काचा फरक, 5 मार्काचा फरक राहतो का, ते आपण समजून घेऊ थोडंफार काय आहे. ठीक आहे. आता जसं आपण बघितलं की जे ओबीसीमध्ये जो कट ऑफ लागेल विद्यार्थ्यांना, ओबीसीचा कट ऑफ जसं याच्यामध्ये बघितलं आपण की 180, तर आपण म्हणू शकतो याच्यात 182 प्लस जो आहे हा जवळपास काय राहील, सेफ झोन राहील. आणि फिमेल जो राहील 178 जो राहील हा सेफ झोन राहू शकतो. बघा कोणीच अजूनपर्यंत या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे 3 झोन, कारण की इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थ्यांना झोन समजले पाहिजे की मी कोणत्या झोनमध्ये येत आहे. जनरली तुमचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला ज्या पण क्वेरी असतील तुमचे स्कोर सांगा, त्यानुसार आपण तुम्हाला सांगणार की त्याच्यात तुम्हाला करायचं काय समोर. डाऊटफुल जे आहे हे याच्यामध्ये सेम नियर अबाउट 170 to 180चे जे मुलं आहेत ते डाऊटफुल आहे. काही जागा खूप जास्त नाही, अशा 8,000 10,000 जिल्ह्याच्या जागा वेगवेगळ्या आहेत. आणि याच्यामध्ये नियर अबाउट 168 to 175 पर्यंत हे डाऊटफुलवाले प्लेयर आहेत. हे 2 जे आहेत ते डाऊटफुल. बघा हा सर्व अभ्यास करून आहे. तसं मी लेट बनवलेला आहे व्हिडिओ. रिझन काय की मला सर्वांचे मार्क बघायचे होते, ते नाही की बाबा झाल्याबरोबर सांगून द्या, त्याला अर्थ पण आहे, टेम्पररी असते. हा व्हिडिओ तुम्ही जर बघा तर तुम्हाला वाटलं की बस असं विचार करून बनवलेला व्हिडिओ आहे. ठीक आहे. आणि नेक्स्ट जो आहे तो डाऊटफुल झोन जो आहे, किंवा डाऊटफुल म्हणजे जे नेक्स्ट एक्झामवाले जे प्लेयर आहे, जे पण 165च्या कमी जे आहे त्यांनी बाबा नेक्स्ट एक्झाम करा. या ठिकाणी नियरअबाउट सेम राहील. जे 162च्या खाली जे आहेत त्यांनी नेक्स्ट एक्झामचे प्रिपरेशन केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की हा ओबीसीच्या जवळपास थोडाफार कमी आहे, थोडाफार.
पण आता आपण जे बघू SC आणि ST कट ऑफ, या ठिकाणी कट ऑफ खूप जास्त व्हॅरी होते, म्हणून तो खूप जास्त इम्पॉर्टंट विद्यार्थ्यांना आपल्यासाठी. बघूया आपण SCचा आणि ST कट ऑफ काय राहील आपला. तर एकदा याचा स्क्रीनशॉट मारून घ्या पटकन. तर पहिले आपण बघू SCचा कट ऑफ आणि SC कट ऑफ मध्ये आपण सिंपल बघूया. तुमच्यासमोर सर्व गोष्टी होत्या, या सर्व गोष्टी अभ्यास केलेल्या आहे, म्हणून तुम्हाला मला डायरेक्ट सांगता येणार. मी इथे प्रिंट केला आहे किंवा काही आपल्या वतीने काही केलेलं नाही आहे. ठीक आहे, जे पण स्कोर आहे विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रात त्यानुसार आपण बघत आहे. तर आता बघू आपण की जे रेड झोन जे आहे SC मध्ये आपण काय म्हणू शकतो. तर या ठिकाणी जो रेड झोन राहील हा नियर अबाउट 175 आहे. बघा 7-8 मार्क फरक आहे, पण खूप फरक आहे, लक्षात ठेवा. ओपन पेक्षा 10 मार्क म्हणू शकतो आपण. म्हणजे या ठिकाणी जे फिमेल राहतील हे 172 प्लस जे आहे हे सेफ झोनमध्ये विद्यार्थ्यांना. यांना थोडंसं टेन्शन नाही आहे, पण ते रिझल्ट इथपर्यंत राहतेच, पण टेन्शन नाही आहे. मग कोणाला 200 मार्क काऊन जाते, पण जवळपास हे सेफ झोन आहे. SC जनरल कॅटेगरी आणि फिमेल कॅटेगरी नियर अबाउट. नेक्स्ट आहे जे डाऊटफुल आहे. डाऊटफुल सर्वात रिस्की राहतात. ते 160 to 170 जो पल्ला आहे तो पूर्णपणे हे डाऊटफुल आहे. हे होऊ पण शकतात, नाही पण सांगता येत नाही, वेटिंगवर पण जाऊ शकतात. आणि फिमेल जे आहे हे 158 to 1 नियर अबाउट 68 पर्यंत जवळपास राहतील, की ज्या फिमेल अजून पण डाऊटफुल आहे. स्कोर चांगला आहे पण सांगता येत नाही. कॅटेगरीमध्ये सुद्धा आहे, पण कॅटेगरी पण चांगली SC कॅटेगरी, पण तरी सांगता येत नाही की बाबा स्कोर असा आहे. हे झालं कशामुळे, तर हे सर्व टेक्नॉलॉजीची प्रोसेसच सर समजलेली आहे आम्हाला. आणि जे विद्यार्थी 160च्या खाली आहे त्यांनी खरंच नेक्स्ट एक्झाम करा. स्कोर चांगला आहे तुमचा, पण मुलाचे स्कोर खूप भयंकर आहेत. म्हणजे या ठिकाणी म्हणू शकतो 155च्या जे खाली आहेत ना, ते त्यांनी सरळ नेक्स्ट एक्झामचं प्रिपरेशन करावं. कारण की विद्यार्थी स्कोर चांगला आहे. पहा याच्यामध्ये नैराश्यात जायची गरज नाही आहे की बाबा आमचा स्कोर कमी, आमचा होईल की नाही. पण काही गोष्टी रियालिटी आहे, त्या गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट करायच्या आहे. तर सर्वात समजलं. तर हा झाला SC कट ऑफ. सर्वांनी स्क्रीनशॉट मारून घ्यायचं कसं काय राहील. तर तुमचे स्कोर मला त्या ठिकाणी टाईप करून द्या, तुम्हाला सर्व गोष्टी सांगण्यात येईल कसं काय राहील. तर ठीक आहे. आणि बघा STचं खूप जास्त व्हॅरी करेल, आपण ते सुद्धा बघू. इथे 175 होतं, आता बघू आपण काय होतं याच्यामध्ये STमध्ये. STचा जो कट ऑफ राहील हा याच्यात थोडंसं इंटरेस्टिंग राहील, काहीतरी बघू आपण काय आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण बघू ST कट ऑफ. तर ST जो कट ऑफ आहे, ज्या पद्धतीने आपण बघितलं SCचा 175 आहे, तसं याचा राहील 165 प्लस जे आहे. मुलं हे सेफ झोनमध्ये खेळू शकतात, खेळतील. आणि महिला सुद्धा जे आहे 162 प्लस जे आहे हे सेफ झोनमध्ये खेळतील हे विद्यार्थी. नेक्स्ट डाऊटफुल वाले जे डेंजरस, सर्वात डेंजरस डाऊटफुल, हे सर्वात चांगले दोन्ही. हे डेंजरस आहे डाऊटफुल वाले. तर हे नियर अबाउट राहील 155 to 165. डाऊटफुल आहे. याच्यामध्ये जे प्लेयर आहेत ते डाऊटफुल आहे, सांगता येत नाही होईल की नाही म्हणून. आणि नेक्स्ट जे आहे फिमेलमध्ये हे राहील 150 to 160च्या मधामध्ये, की जे डाऊटफुल आहे, सांगता येत नाही. खूप जण म्हणून कट ऑफ खूप कमी जाईल, असं जाईल तसं जाईल, नाही सांगता येत नाही. रेड झोनमध्ये सांगायला प्रॉब्लेम नाही. 150च्या खाली जे आहे आणि 145च्या खाली जे आहे हे डाऊटफुल प्लेयर आहे. डाऊटफुल सांगता नाही येत. तुम्हाला नेक्स्ट एक्झामच करायची आहे बॉस, तुम्हाला नेक्स्ट एक्झामच फोकस करायची आहे पूर्णपणे. त्यामुळे हा झाला आपला ST कट ऑफ. आता आपण बघू NTB, NTC, NTD, VJNT. बघा EWS जो कट ऑफ आहे तो ओपन सारखा सेम आहे, लक्षात ठेवा. EWS ओपन OBC जवळपास सारखे राहतात, समजले इथपर्यंत. तर आता बघून बघा NTB, NTC कट ऑफ थोडा जास्त असतो, पण आपण एक ओव्हरऑल तिन्ही बघू NTB, NTC, NTDचा क्लिअर इथपर्यंत. त्या झाला जनरलचा, कोणाचा STचा कॅन्डिडेटचा. आता आपण बघू जे NT प्रवर्गात जे सर्व आहेत, आपण सर्व बघू याच्यात ना. NT प्रवर्गातील सर्व जागा NTB, NTC, ठीक आहे, B, C, D आणि VJNT जो A आहेत जे पण सर्व, याचे कट ऑफ जो बघू आपण तो थोडाफार व्हॅरी होईल. SCच्या थोडाफार जास्त राहील थोडाफार. ठीक आहे. किंवा आपण बघू की काय पद्धतीने मुलांचे स्कोर आहे संपूर्ण महाराष्ट्रात. हा व्हिडिओ लेट बनवायचा मागे रिझन तोच होता की चला मला स्कोर माहिती असावं सर्वांचे. तर आता आपण बघू याच्यामध्ये की जे NTB, ABCD वाले जे प्लेयर आहेत, तर जे जनरल कॅटेगरीमध्ये आहे त्यांचा 172 to 175 मध्ये ते त्याच्या वर जे आहे ते नियर अबाउट सेफ आहे, ते लक्षात ठेवा. आणि जे महिला जे आहे त्या 172 प्लस जे आहे ते सेफ आहेत NT वाल्या. नेक्स्ट आहे जे डाऊटफुल, याच्यामध्ये जे सेशन आहे डाऊटफुल विद्यार्थी जे आहे ते नियर अबाउट 160 to 170 वाले जे आहे ते डाऊटफुलमध्ये खेळतात.
आणि फिमेल पण सेम निरपोट आहे की हे 155 to 165 मध्ये खेळतात, जे डाऊटफुल आहे, सांगता येत नाही, होऊ शकतात. आणि जे नेक्स्ट आहे रेड झोन जो आहे हा 155च्या जे खाली आहे आणि हे जे 150 जे खाली आहे हे डाऊटफुल आहे, सांगता येत नाही, हे लक्षात ठेवा. तर बघा याच्यामध्ये स्क्रीनशॉट मारून घ्या सर्वांनी. NTB NTC NTD सर्वांसाठी लागू होणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण बघत आहे की संपूर्ण कास्ट जे आहे या संपूर्ण कास्ट आपले कट ऑफ लागलेले आहे, म्हणजे लागू शकतात. म्हणजे हा माझा जनरली एक ऑब्झर्वेशन आहे. बघा या पद्धतीने मी केला ग्रीन, डाऊटफुल आणि रेड, कारण की बघा हे गरजेचं आहे. आज कोणी पण सांगत आहे मला स्कोर 200 आहे, 190 आहे, 180, त्याच्याने होत नाही ना. कट ऑफ इम्पॉर्टंट असतो. कट ऑफ खूप वेगळी गोष्ट आहे विद्यार्थ्यांना, लक्षात ठेवा. कट ऑफ कोणाला पण काढता येत नाही, एवढं इझी नाही आहे. म्हणून या गोष्टी करण्यासाठी खूप दम लागतो, कारण हे असं कोणी करून पण तुम्हाला देणार नाही आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं की ज्या गोष्टी आपण आता केलेल्या आहे या गोष्टी मॅक्झिमम विद्यार्थ्यांना शेअर करा. जिल्हा कोणता पण असो, तुम्हाला या कट ऑफमध्ये तुम्हाला खूप जास्त बदल, तुम्हाला एक आयडिया होईल की बाबा हा कट ऑफ निरबॉट सारखा प्रत्येक जिल्ह्याला लागू होत आहे. बघा आपल्या क्लासचे विद्यार्थी 194.5 194 पण आहे, पण त्यांच्या क्लासचा सुद्धा कट ऑफ निरबॉट 180च्या वरच जाईल, खाली एकदम येणार नाही. यामुळे जे आपण नेक्स्ट एक्झाम आहे आपल्या MPSC राज्यसेवेच्या किंवा कंबाईनच्या, त्याचा अभ्यास करत राहा. राज्यसेवा जागा निघाल्या त्याच्यावर फोकस करा पूर्णपणे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला कट ऑफ बघितलेला आहे. आय होप सर्वांचं क्लिअर झालं असेल की कशा पद्धतीने कट ऑफ निघतात, काय निघतात, प्रत्येक कास्टचे आपण बघितलेले आहे. आणि हा इथे मॅक्झिमम विद्यार्थी शेअर करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा. याच्यामध्ये आपल्या खूप साऱ्या गोष्टी असतात जे MPSC मार्फत आहे, UPSC मार्फत आहे, करंट इश्यूज आहे. तुम्हाला सर्वांना या गोष्टी सुद्धा आवडेल सुद्धा. आणि आपण 2-3 मुद्दे उचललेले आहे. एक मुद्दा असा आहे, एक एक्झाम, एक परीक्षा, एक दिवस, हे लक्षात ठेवा. एकच परीक्षा, एकच दिवस एक्झाम, आणि ते शिफ्ट वगैरे नाही, एकच शिफ्ट आहे ना. ते असं नाही पाहिजे की 3-25 याच्यामध्ये चालू आहे. तुम्हाला मी त्याचं ते पण पाठवून देतो काय आहे, तर तुम्हाला एक आयडिया सुद्धा राहून जाईल की बाबा आपण काय एक चालू करणार आहे. तर मी एक विनंती सुद्धा करत आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही या संदर्भात हा जो व्हिडिओ आहे सर्वात शेअर करा. आणि आपण हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता की एक परीक्षा, एक पेपर आणि एकच दिवस, कारण की बघा खूप विद्यार्थ्याचा लॉस झाला याच्यामध्ये. आपल्याच्या नॉर्मलायझेशनमध्ये ऑफलाईन एक्झामच घ्यावी, सरकारला विनंती. तलाठी व फॉरेस्ट रिझल्ट आल्यानंतर हा जो घोड आहे नॉर्मलायझेशनचा, कारण की हे सर्व टेक्निकल कंपनीच्या हातात आहे, आपल्या हातात काहीच नाही विद्यार्थ्यांना. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की आपल्याला या संदर्भात आवाज उचलावी लागेल. कशा पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ बघून घ्या चांगल्या पद्धतीने. पण आता सध्या आपण बघत आहे की कट ऑफ जो आहे आपला, त्या कट ऑफ संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला होता. आय होप सर्वांना व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा, तुमचे स्कोर सांगा मला काय, त्याच्यावर तो रिप्लाय करण्यात येईल. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.